केरळमध्ये शिवजयंतीची सुरुवात ही ज्योत आणून केली जाते. तर विठ्ठल मंदिराकडून ही ज्योत आणली जाते आणि जे मावळे ज्योत घेऊन येतात ना त्यांचं असं इथं ऑक्शन वगैरे केलं जातं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही असं छानपैकी रेडी होऊन चाललो होतो शिवजयंती साजरी करायला. आता श्रीशाला ना एवढी घाई झाली होती ना बाहेर जायची की तिला म्हणजे तिच्या पप्पाला ती आवरून पण देत नव्हती, इतकी एक्सायटेड होती ती बाहेर जाण्यासाठी. त्यानंतर मग आम्ही निघलो आणि तिथं गेल्याच्या नंतर मस्त असं एक मंडळाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर ना शिवाजी महाराजांचा पाळणा वगैरे झाला आणि कार्यक्रम खरंच खूप छान होता. बाहेर राज्यात राहून देखील आपली मराठी संस्कृती जपली जाते आणि आपल्या शिवबाची शिकवण आपल्या मुलांपर्यंत पुढे पोहोचली जाते. खरंच खूप छान वाटतं. तर छोट्याल्या मुलींचे देखील सांस्कृतिक कार्यक्रम खरंच खूप छान झाले. त्यानंतर शिवगर्जना वगैरे आणि मग महिलांसाठी आणि छोट्याल्या चिल्ल्या पिल्ल्यांसाठी ना संगीत खुर्ची ठेवलेली होती आणि ती देखील खरंच खूप छान झाली आणि महिलांना खरंच खूप छान वाटलं संगीत खुर्चीमुळे. त्यानंतर आमची श्रीशा मॅडम काय आज शांत बसतच नव्हती, गाणे लागलेलं नुसतं डान्स करत होती आणि इकडे छोट्याल्या मुलांची संगीत खुर्ची चालली होती आणि शिवांश आणि श्रीशा मस्त असे दोघंजण डान्स करत होते. त्यानंतर मग आम्ही असं जेवण वगैरे करून घेतलं आणि मग शेवटी फोटो काढले. तर याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ ना मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही जाऊन नक्की बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा. भेटूया आपण पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.